पाठवा हे जेव्हा मी ऐकलं, जर तुमच्या मनाला कुठली गोष्ट वाईट वाटली असेल तर दादा आज मरणानंतर तुम्ही मला माफ करू शकणार नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने माझ्या मनातल्या भावना जाहीररित्या महाराष्ट्रासमोर व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेन, दादा माफ करा, चुकलं असेल. बोलण्याच्या नादात मीही काही वेगळं बोलून गेलो असेल, पण तुमचं हे म्हणणं की तिळगुळ ठाण्याला पाठवा, होय दादा, याच्यापुढे तुमच्याबद्दल वाईट बोलण्याचं काय कारणच नाही. का उभा महाराष्ट्र रडतोय, उभा महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे. आज या संपूर्ण सभागृहातली झालेली भाषणं ऐकल्यानंतर तुमच्यातला मोठेपणा हा काय वेगळा सांगायला नको, पण महाराष्ट्राची मोठी हानी झाली ही शब्दातनं व्यक्त करू शकणार नाही. शब्दातनं व्यक्त होईल पण ती भरून निघणार नाही. महाराष्ट्राने एक विलासराव गमावले, महाराष्ट्रातने गोपीनाथराव गमावले, महाराष्ट्रातने आरारावा गमावले आणि महाराष्ट्राने अजितदादा गमावले. महाराष्ट्राने मोठा नेता गमावला. याला महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता होती. महाराष्ट्राची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही. अजितदादा, माझ्या म्हणजे तुमचं जे तिळगुळाचं ऐकल्यानंतर मला जास्त बोलावं असं वाटतं, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. मला खूप अनुभव सांगायचे होते. धन्यवाद. पण हे भाषणाचा म्हणजे ठीक आहे, अजितदादाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.